आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे. काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी. माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला, आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा, आणि माझ्या मनाने राहील मी. माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही, काहीच नाही. 12 दिवस झाले. आमची लव्ह मॅरेज आहे. जातीमुळेच केलं त्यांनी. आता मागणी काय? मित्रांनो, मला न्याय लागतोय, त्यांना फाशी झाल्याशिवाय मी पण. ह्या दोन घटना आहेत तर ह्या अलीकडच्या काळामधल्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या घटना म्हणायला हरकत नाही, कारण अशा शेकड्यानं घटना आहेत. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात थोड्याफार फरकाने अशा घटना सातत्यानं उजागर होत असतात. काही क्षणासाठी, काही काळासाठी समाजमन सुन्न होतं, स्तब्ध होतं. पुन्हा दुसरी कुठली तरी नवीन घटना समोर येते आणि समाज विसरून जातो, आपापल्या कामाला लागतो. मात्र ह्या घटना अशा घडूच नयेत, की असं म्हणतात की प्रिव्हेंटेशन इज बेटर दॅन क्युअर, हा वैद्यकीय क्षेत्रातील एक कोट आहे. परंतु अशा घटना घडूच नयेत यासाठी कुठेतरी समाज म्हणून तुम्ही आम्ही किंवा सरकार म्हणून सरकार प्रशासन हे कुठेतरी अपयशी ठरतं का, की सातत्याने दिवसेंदिवस ह्या अशा घटना वाढत आहेत. आणि ह्या सगळ्या घटना ज्या आहेत तर याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे की ह्या घटनाला आपण नाव दिलेलं आहे प्रेम प्रकरणातून. खरं तर प्रेम या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. प्रेम म्हणजे माया, आपुलकी, जिव्हाळा. हे प्रेम क्षणिक नसतं किंवा क्षणभंगूर नसतं, किंवा प्रेमाला बद्दल असंही म्हणतात की बा प्रेम म्हणजे केवळ वैश्विक वासनापूर्ती करता स्वार्थी भावनेने दिला जाणारा लळा नसतो. ती एक दीर्घकाळ निरंतर चालणारी एक प्रेमाची एक प्रक्रिया असते. आणि मग अशा स्थितीमध्ये या प्रेम संबंधातून जर अशा हत्या घडत असतील आणि दोन्हीकडची कुटुंब, गावं जर उद्ध्वस्त होत असतील, एक कुटुंब जेलामध्ये जात असेल, एक कुटुंब कुणातरी मृत्यूमुळं ते कायमचं उद्ध्वस्त होत असेल, आयुष्यभर दुःखाची सोबत घेऊन चालत असेल, तर मग याला प्रेम कसं म्हणायचं? मुलीनं जी काही प्रतिक्रिया दिली काल परवा 27 तारखेला, जी काही नांदेडला जी काही घटना घडली, तर त्या घटनेच्या अनुषंगाने मुलीने जी काही बाईट्स दिली, तर तिच्यामध्ये ती म्हणते की माझा प्रियकर हा मरूनही जिंकला, कारण तिच्या मृतदेहासोबत तिनं हळद लावून लग्नही लावलं. कदाचित तिचा तो क्षणिक भावनेचा अतिरेक असेल, भावनेचा उद्रेक असेल. कारण प्रेम जे आपण त्याला अलीकडे ज्याला प्रेम असं नाव दिलेलं आहे, तर ती जी काही 13-14 वर्षाच्या नंतर तुमची आमची मुलं मुली जी वयात यायला लागतात, तर साहजिकच नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये एक भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होत असतं. आणि मग आकर्षणातून मग अशी ही लोक एकमेकांकडे आकर्षित होतात, आणि मग हे शारीरिक किंवा फिजिकल अट्रॅक्शन वर्षा 1.5 वर्षानंतर किंवा 4-6 महिन्यानंतर संपलं की मग त्यांच्या वाट्याला केवळ दुःखच येत असतं किंवा यातनाच येत असतात. आणि हे सगळे गोष्टी अनुभवातून आईवडिलांना चांगल्या रीतीनं कळत असतात, आणि मग म्हणून अशा गोष्टींसाठी आईवडील प्रतिकार करत असतात किंवा त्याला विरोध करत असतात, आणि मग याच्यातून कुठेतरी अशा घटना घडतात. मागच्या वर्षी जी काही औरंगाबाद संभाजीनगरची जी काही घटना घडली, तर त्या घटनेमध्ये त्या मुलीनं सुद्धा प्रतिक्रिया दिली होती की त्यांना माध्यमांनी ज्यावेळेस विचारलं की याच्यामध्ये आता तुमचं म्हणणं काय आहे, तर मुलींच्या ज्या काही कॉमन प्रतिक्रिया आहेत, तर आरोपींना फाशी झाली पाहिजे, म्हणजे आपले जे काही जन्मदाते आई वडील आहेत किंवा भाऊ आहेत किंवा ज्या खुनाच्या घटनेमध्ये किंवा ऑनर किलिंगच्या घटनेमध्ये जे काही मारेकरी आहेत, तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्या मुलींकडून होताना दिसते. बऱ्याचदा एखाद्या मुलीच्या सोयरी संबंधासाठी गावखेड्यामध्ये पाहुणे येतात, आणि अशा वेळेस ती मुलगी शिक्षणाच्या निमित्ताने, कुठल्या तरी कामाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असते, आणि तिचा आधीचे कुठला तरी प्रियकर ठरलेला असतो. प्रकरण पोलिसात जातं, आणि मग पोलिसही तिथं हतबल ठरतात, म्हणतात मुलगा मुलगी सज्ञान आहे. मुलींनी जर तुमच्या विरोधात तक्रार दिली तर कदाचित आम्हाला तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करावा लागेल. म्हणजे आई वडील जे 20, 22, 25 वर्षापर्यंत तळहाताच्या फोडासारखं या मुला मुलींना अपत्यांना जपतात, सांभाळतात. आपला मुलगा मुलगी अपत्य कितीही वाईट असलं, दुर्गुणी असलं, तरी सगळ्या चुका बरेच आई वडील पोटात घालत असतात. आणि मग ही अचानक ही मुलं मुली या आई वडिलांचे एवढे टोकाचे विरोधक कसे बनतात, की ह्या मुलींनी ज्या काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की आई वडिलांना किंवा जे काही मारेकरी आहेत माझ्या प्रियकराचे, तर त्यांना
फाशी झाली पाहिजे, फाशीच्या शिक्षेची ती मागणी करतात. म्हणजे प्रियकर हा दीड वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी त्यांच्या आयुष्यात आलेला असतो. तो आयुष्यभर त्यांची सोबत करेल नाही करेल याची शाश्वती नसते. आईने 9 महिने पोटात वागवलेलं असतं, त्याच्यानंतर बोटाला धरून चालायला वडिलांनी शिकवलेलं असतं, शिक्षणाचे धडे दिलेले असतात, नैतिकता, धार्मिकता ह्या गोष्टी आई वडिलांनी शिकवलेल्या असतात. आणि क्षणात एक कुठला तरी पाहुणा येतो, आगंतुक येतो, तो त्याच्या आयुष्यामध्ये, तिच्या आयुष्यामध्ये पदार्पण करतो आणि होत्याचं नव्हतं होतं, कुटुंब उद्ध्वस्त होतात. आता मग ह्या गोष्टी सातत्यानं अशा घडत आहेत. आणि ह्या घडत असताना गावखेड्यामध्ये, शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक गंभीर समस्या निर्माण होते आहे, ती म्हणजे आमच्या मुलामुलींची लग्न जुळत नाही. दुसरीकडे जुळली तर टिकत नाही, टिकली तर त्याच्यामध्ये अफेअर समोर येत आहेत. एकीकडे आमच्या समाजामध्ये धार्मिकता मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहे, तो समाज कुठलाही असो, की मंदिरांची संख्या वाढत आहे, कीर्तनकार बुवांच्या फिया ह्या 5,000वरून 2 लाखापर्यंत पोहोचत आहेत. गावामध्ये जे काही सप्ते होते तर आजकाल प्रत्येक गावामध्ये सप्ते होऊ लागलेले आहेत, सकाळी वेगळी पूजा, संध्याकाळी वेगळी पूजा. मग यातून तुम्ही कुठेतरी धार्मिक मूल्य, नैतिक मूल्य रुजवण्यामध्ये अयशस्वी ठरतो आहोत का? मागच्या वर्षीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक निर्णय घेतला होता की संभाजीनगरची जी काही ऑनर किलिंगची घटना घडली, तर या घटनेच्या पृष्ठभूमीवर सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेफ हाऊसची उभारणी केली. सेफ हाऊस हे नेमकं काय आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसेल. मात्र अशी आंतरजातीय स्तरातील मुलं मुली जर पळून जात असतील तर त्यांच्या जे काही जीवितवाला धोका निर्माण होतो, तर त्याच्यापासून वाचवण्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेफ हाऊसची उभारणी केलेली आहे. जे जिल्ह्याचे SP असतात किंवा पोलीस अधीक्षक असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी एक सशस्त्र पोलीस पहारेकर म्हणून ठेवण्यात येईल. आणि अशी मुलं मुली जर पळून जात असतील तर त्यांना त्या सेफ हाऊसमध्ये ठेवलं जाईल वर्षभरासाठी. त्या बदल्यात त्यांना अत्यल्प मोबदला द्यायचा आहे. मात्र त्या जोडप्यानं पळून जाऊन त्या सेफ हाऊसमध्ये राहायचं, तिथं नेमकं करायचं काय याबद्दलची स्पष्टता त्या आदेशामध्ये किंवा त्या याच्यामध्ये नाहीये. किंवा त्यांनी जो काही सरकारला, शासनाला जो काही मोबदला द्यायचा तर त्याच्यासाठी पैसे नेमके कुठून आणायचे हाही एक प्रश्न आहे. त्या सेफ हाऊसच्या बाहेर पडून मग बाहेर पडल्याच्या नंतर त्यांच्या जीवितवाची खबरदारी हमी कोण घेणार हाही एक त्याच्यातून प्रश्न आहे. त्या वर्षभर राहून त्या जोडप्यानं तिथं काय करायचं? मग 4-6 महिन्यानंतर, 2-3 महिन्यामध्ये त्यांचं आकर्षण संपल्याच्या नंतर मग पुन्हा भांडणं करायचे, आपापल्या घरी यायचं, आईवडिलांनी त्यांना पुन्हा घराबाहेर हाकलायचं किंवा पुन्हा अशा खुनासारख्या, मारामारीसारख्या घटना घडायच्या. याचं कुठलंच काही तथ्य, नियोजन, पाठचा पुढचा विचार न करता सरकारनं फक्त त्याच्यासाठी तरतूद केली आणि या सेफ हाऊसची उभारणी केली. सरकारकडून जे काही अनुदान दिलं जातं आंतरजातीय विवाहासाठी, तर ते 15,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं. आणि मग या 15,000 रुपयामध्ये जर सरकारच्या एखाद्या नातेवाईकाचं घोटाळ्यामध्ये नाव आलं किंवा एखाद्या मंत्र्याचं घोटाळ्यामध्ये नाव आलं तर तो हजारो कोटीचा घोटाळा असता. आणि सरकार इकडे या आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी 15,000 रुपयाचं अनुदान देतं. म्हणजे ही एक कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे की जर सरकारच्या मनामध्ये आलं तर अशा घटनांना पायबंद बसू शकतो. की एकीकडे मुलामुलींच्या लग्नांची समस्या निर्माण होत असताना 40% मुलामुलींची लग्नच होणार नाहीत असं भाकीत केलं जात असताना, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सरकारने जर स्वतःची इच्छाशक्ती दाखवली की आंतरजातीय विवाहासाठी जर कुठले मुलामुलींचे पालक तयार होत असतील तर त्यांच्यासाठी 20 लाख रुपयाचं अनुदान सरकारनं दिलं पाहिजे. फुकट देऊ नका आम्ही म्हणत नाही, परंतु याच्यासाठी सरकारनं असे वधूवर परिचय मेळावे तालुका स्तरावर आयोजित केले पाहिजेत. दर 3 महिन्याला एक मेळावा आयोजित केला पाहिजे आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून वाटल्यास 100 रुपये, 200 रुपये त्याच्यासाठी फी ठेवली पाहिजे. मात्र ज्याला कळतं त्याला हे नसतं की आमचा आवाज तुमच्यापर्यंत किंवा सरकारपर्यंत पोहोचल याची शक्यता कमी आहे. परंतु असं करून 20 लाख रुपये जर त्या जोडप्याच्या नावानं जर टाकले तर वर्षभरानंतर, 2 वर्षानंतर स्वतःच्या संसारासाठी एखादा अपत्य झाल्याच्या नंतर हे पैसे तुम्हाला वापरता येतील उद्योगासाठी, व्यवसायासाठी, की जेणेकरून या पैशाचा गैरवापर होणार नाही. त्याच्यासाठी जर काही नियम बनवले तर याच्यातून नक्कीच या आंतरजातीय विवाहाला चालना मिळेल. आणि जातीय अंताची जी काही लढाई काही पुरोगामी विचारधारांनी हातात घेतलेली आहे तर तिला कुठेतरी एक दिशा मिळेल, ती कुठेतरी संपुष्टात येईल असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटत असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवलं पाहिजे. दुसरीकडे आंतरधर्मीय विवाह जर कोणी करत असेल तर त्याच्यासाठी 25 लाख रुपयाची तरतूद सरकारने केली पाहिजे. मग असे जर सरकारला जर पैशाची अडचण पडत असेल तर अनेक सेवाभावी दाते, समाजातील काही घटक हे सरकारला मदत करण्यासाठी पुढे येतील, यात शंका नाही.
जर कोणी स्वजातीय विवाहासाठी पुढाकार घेत असतील, असं सरकार जर मेळावा आयोजित करत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा 5 लाख 2 लाख शेतकऱ्यासाठी सोबत जर लग्न कोणी करत असेल, एखाद्या गरीब घरच्या मुलासोबत जर एखादी मुलगी लग्न करत असेल तर त्याच्यासाठी पण 1,00,000-2,00,000 रुपयाची काहीतरी तरतूद सरकारने केली पाहिजे. समाज म्हणून आम्ही काय करू शकतो, तर समाज म्हणून आमचे जे काही गावखेड्यामध्ये जे काही कार्यक्रम होतात, मग धार्मिक कार्यक्रम असतील, सत्संगाचे कार्यक्रम असतील, उत्सवाचे कार्यक्रम असतील, शंकरपाठासारखे कार्यक्रम असतील किंवा अजून काही कुठले तरी कार्यक्रम असतील, तर या कार्यक्रमावर जो होणारा खर्च आहे तर त्याच्यामध्ये खर्चाला बंधन द्या किंवा त्या कार्यक्रमा बंद करा असं आम्ही म्हणणार नाही. पण त्याच्यातच जर समजा अशा समाज धोरणांनी पुढाकार घेऊन की बाबा कीर्तन संपल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी, सप्ताह संपल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी एक दिवस वधूवर परिचय मेळावा घेतला जाईल, मग तो स्वतःच्या समाजापुरता असेल, आंतरजातीय असेल, गावातल्या गावात. जर असं कोणी पुढाकार घेणारे असतील, एखादा तेली असेल तर कुंभारासोबत लग्न करत असेल, धनगर असेल कुणब्यासोबत करत असेल, कुणब्याची मुलगी आणखीन कोणासोबत करत असेल, तर असंही आता हे बदलत्या काळाची एक गरज म्हणून आम्ही हे सांगतो आहोत. बाकी आम्ही काही समाजाला अक्कल सांगण्यासाठी इथं आलेलो नाही, परंतु ह्या ज्या घटना घडत आहेत तर ह्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत, थांबल्या पाहिजेत. बऱ्याचदा असं होतं की लग्नाच्या पत्रिका छापल्या जातात, मूळ पत्रिका वाटल्या जातात, लग्नाची तारीख जवळ येते, 4 दिवसावर लग्न येतं आणि 4 दिवस आधीच मुलगी कुठंतरी पळून जाते किंवा पोलिसात तक्रार करते किंवा मुलगा पोलिसात तक्रार करतो. आमच्या तालुक्याच्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत, वर्तमानपत्रात बातम्या आलेल्या आहेत की पानवाट्या करत असताना दागिन्यासह मुलगी पळून गेली. बऱ्याच मुली लग्न लागू देतात, हळद फिटू देतात आणि हळद फिटल्याच्या नंतर दागिन्यासह ह्या मुली पळून जातात. ह्या कुठंतरी एक क्षणिक असतं, भावनिक असतं आणि याला कुठलं तरी भविष्य नसतं, परंतु या अजहान मुला मुलींना ह्या गोष्टी कळत नाहीत. लैंगिक आकर्षणामुळे किंवा फिजिकल अट्रॅक्शनमुळे किंवा भावनेच्या भरामुळे किंवा भावनेच्या उद्रेकामध्ये हे असे निर्णय या मुलामुलींकडून घेतले जातात. याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे आणि याला खतपाणी घालण्यासाठी आम्ही, सरकार, समाज सगळेच घटक जबाबदार आहेत. सोशल मीडियावर सध्या जो काही अश्लीलतेचा धिंगाणा चालू आहे तर त्याला पायबंद करण्यामध्ये, प्रतिबंध करण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी ठरत आहे. सरकारला हे जमत नाही. आज जर 9वी-10वीतल्या मुलानं जर आमच्या इंग्रजी शिकायचं म्हटलं तर हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स हे जर त्याने एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर सर्च केलं तर त्याला कुठल्या क्लिप येतील, मामाच्या, मामीच्या, उसाच्या फडाच्या, नको त्या धिंगाण्याच्या क्लिप्स त्याला दिसतील, युट्यूबच्या व्हिडिओ त्याला दिसतील, त्याच्यावर अश्लीलतेचे निवेदनं असतात, अश्लीलतेच्या रेकॉर्डिंग असतात. आणि मग याच्यातून जर आमची मुलं बहकत असतील, वाया जात असतील तर याला दोषी जर असेल कोणी तर आम्ही समाज म्हणून दोषी आहोत. सरकार म्हणून, सरकारची प्रशासकीय यंत्रणा, सरकारची कार्यकारी यंत्रणा ही कुठेतरी अपयशी ठरते असं आम्हाला वाटतं. दुसरीकडे जर आमच्या मुलांनी जर तुम्ही स्वतः टाईप करून पहा की मराठी बोधकथा आणि खाली काय धिंगाणा येतो ते तुम्हीच प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा. मग सरकार याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, एखाद्या युट्यूबवर असा गुन्हा दाखल करू शकत नाही. जर अशा 2-4 जणांवर जर गुन्हे दाखल केले, त्याच्या वर्तमानपत्रातून जर प्रसिद्ध्या दिल्या तर बाकीच्यांची काय मजाल आहे की अशा गोष्टी करायला. परंतु सरकारला हे करायचं नाही. तुम्हाला आम्हाला मुद्दाम बिघडवायचं, वाया घालवायचं, या त्या माध्यमातून गुलाम बनवायचं. गावगाव वरली मटक्यांचे गेम सुरू केलेले आहेत. असं एकही महाराष्ट्रातलं खेडं शिल्लक नाही की तिथं गुटखा मिळत नाही, अवैध दारू मिळत नाही. हे असं कुठंच नाहीये की सगळ्या महाराष्ट्रात हे सगळं व्यवस्थितपणे सुरू आहे. हे सगळं सरकारलाही माहीत आहे, तुम्हाला आम्हाला समाज म्हणून सगळ्यांना माहीत आहे आणि याच्यावर आपण पायबंद करू शकत नाही, पायबंद घालू शकत नाही. हे आपल्या इथल्या व्यवस्थेचं, सगळ्यांचं अपयश आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.